नमस्कार, आरंभ ग्रुप्सतर्फे आपलं स्वागत आहे। आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे नाशिकमधल्या संपूर्ण डेव्हलप्ड एरियामध्ये म्हणजेच आरटीओ कॉर्नर पासून अगदी जवळ वृंदावन नगरमध्ये 3 BHK कॉर्नर रो बंगलोचा अतिशय सुंदर प्रोजेक्ट बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि त्याआधी आपण आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आमचे अपकमिंग प्रोजेक्ट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। आपल्या या प्रोजेक्टमध्ये टोटल 2 युनिट आहे, त्यामधून मात्र आता एकच युनिट शिल्लक आहे। तर 1860 स्क्वेअर फीट मध्ये असलेला आपला हा 4 BHK कॉर्नर बंगलो आता आपण बघूया। सुरुवातीला प्रशस्त साईज मध्ये पार्किंग आहे, तुम्ही बघू शकता। अतिशय सुंदर असा आपल्या या बंगलोचा फ्रंट एलिव्हेशन आहे। कॉर्नर असल्यामुळे साईडला आपल्याला ही एक्स्ट्रा मार्जिन आहे की ज्यामुळे घराला व्हेंटिलेशन आणि आपल्याला वापरायला चांगली जागा भेटते। त्यानंतर मेन डोअरने आत आल्यावर हॉल आहे। वुडन फ्रेम मध्ये असा आपला हा डोअर आहे। एंट्री केल्यास खाली अतिशय सुंदर डिझाइन मध्ये टाइल्स आहेत। डाव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे। वर आकर्षित डिझाइन मध्ये फॉल सिलिंग विथ लाईट फिटिंग करून दिलेली आहे। डाव्या बाजूच्या वॉलवर 3 स्लाइड्स मध्ये हवेशीर खिडकी आहे, तसंच साइडच्या वॉलवर देखील आपण व्हेंटिलेशन करिता खिडकी दिलेली आहे। साइडच्या वॉलवर टीव्ही युनिट करिता एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल फिटिंग करून दिली आहे, जेणेकरून समोर तुमचं सिटिंग अरेंजमेंट अगदी योग्य होतं। त्यानंतर पुढे आल्यानंतर फर्स्ट फ्लोअरवर जाण्याकरिता स्टेअरकेस आहे आणि त्याला लागून स्टोर रूम आहे। स्टोर रूम मध्ये ही जागा आहे की तिथं तुमचा बराचसा सामान ठेवला जाईल। आणि त्यानंतर पुढे आल्यावर किचन आहे। किचन मध्ये वरपर्यंत आपण सुंदर डिझाइन मध्ये टाइल्स लावलेत। एल शेप मध्ये असा आपला हा किचन ओटा आहे। त्यावर सिंक म्हणजेच वॉश बेसिनवर ही सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग आपण ऑलरेडी करून दिले आहेत। किचन ओट्याखाली आपण वुडन फ्लोरिंग्स लावले आहेत, ज्यामुळे याचा लुक आणखी सुंदर दिसतोय। आणि त्यानंतर किचनला लागून वॉशिंग एरियामध्ये जाण्याकरिता वुडन डोअर आहे। पाठीमागे आपण वॉशिंग एरिया दिलेला आहे, जिथे आपण इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून दिलेले आहेत। आणि अशा प्रकारे आपल्या या बंगलोचा साइड आणि बॅक व्ह्यू आहे। त्यानंतर पुढे आल्यावर डाव्या बाजूला हँड वॉश बेसिन सेक्शन आणि त्याला लागून टॉयलेट बाथरूम आहे। आत तुम्ही बघू शकता वरपर्यंत आपण अतिशय सुंदर डिझाइन मध्ये टाइल्स लावलेले आहेत। सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग आपण ऑलरेडी करून दिले आहेत। त्यानंतर पुढे आल्यावर ही आपली पहिली बेडरूम आहे। बेडरूम मध्ये एंट्री केल्यास खाली सुंदर डिझाइन मध्ये टाइल्स लावले आहेत। डाव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे आणि वर फॉल सिलिंग विथ लाईट फिटिंग करून दिली आहे। आपण सगळ्या बेडरूम्सला फॉल सिलिंग विथ लाईट फिटिंग प्रोव्हाइड करतोय। त्यानंतर समोरच्या वॉलवर 3 स्लाइड्स मध्ये हवेशीर खिडकी आहे। बेड लेवलला आपण एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड दिलेला आहे। बेडरूम साईज ही अगदी प्रशस्त आहे। तर अशा प्रकारे हा आपला ग्राउंड फ्लोअर होता। आता आपण फर्स्ट फ्लोअर बघूया। स्टेअरकेसने फर्स्ट फ्लोअरवर आल्यावर उजव्या बाजूला ही आपली दुसरी बेडरूम आहे। बेडरूम मध्ये एंट्री केल्यास खाली रिफ्लेक्टिव्ह अशा टाइल्स आहेत। उजव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे आणि वर फॉल सिलिंग विथ लाईट फिटिंग केलेली आहे। समोर 3 स्लाइड्स मध्ये हवेशीर खिडकी आहे। ही आपली चिल्ड्रन बेडरूम आहे की ज्याचा तुम्ही गेस्ट रूम म्हणूनही वापर करू शकता। त्यानंतर तिथून पुढे जाताना पॅसेज आहे, ज्यामध्ये आपण फुट लॅम्प प्रोव्हाइड केलाय। आणि डाव्या बाजूला हँड वॉश बेसिन सेक्शन आणि त्याला लागून टॉयलेट बाथरूम आहे। इथे तुम्ही बघू शकता आपण सगळ्या टॉयलेट बाथरूम मध्ये अतिशय सुंदर डिझाइन मध्ये टाइल्स लावलेत व सगळं आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून दिले। त्यानंतर तिथून पुढे आल्यावर ही आपली तिसरी बेडरूम आहे। खाली सुंदर आणि रिफ्लेक्टिव्ह अशा टाइल्स लावल्यात। डाव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे आणि वर सुंदर डिझाइन मध्ये फॉल सिलिंग केली आहे। समोर दोघंही वॉलवर 3 स्लाइड्स मध्ये हवेशीर खिडक्या लावलेल्या आहे आणि बेड लेवलला एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड आहे। आतापर्यंत तुम्ही बघितलं असणार की आपल्या या 4 BHK कॉर्नर बंगलोच्या सगळ्या रूम साइजेस हे अतिशय उत्तम आहे की जिथे तुम्ही फर्निचर केल्यावरही तुम्हाला बाकीची जागा ही वापरायला भेटते। आणि त्यानंतर ही आता आपली चौथी आणि शेवटची बेडरूम आहे। ही आपली मास्टर बेडरूम आहे, म्हणजेच अटॅच टॉयलेट बाथरूम आहे। इथं देखील आपण आज सुंदर डिझाइन मध्ये टाइल्स लावल्यात व सगळ्या फिटिंग्स आपण ऑलरेडी करून दिले। आपण जॅग्वार कंपनीचे प्लंबिंग मटेरियल्स वापरलेले आहेत। तिथून पुढे आल्यावर बेडरूम आहे। बेडरूम मध्ये एंट्री केल्यास उजव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे। समोरच्या वॉलवर 3 स्लाइड्स मध्ये हवेशीर खिडकी आहे आणि इथं आपण अँकर ब्रँडचे इलेक्ट्रिक स्विचेस यूज केलेले आहेत। वर आकर्षक डिझाइन मध्ये फॉल सिलिंग विथ लाईट फिटिंग आहे। रेडी पोझिशन मध्ये असलेल्या आपल्या प्रोजेक्ट मध्ये तुम्ही खरेदी करून लगेच राहायलाही येऊ शकता। बेडरूमला अटॅच बाल्कनी आहे, ज्यामध्ये जाण्याकरिता आपण फ्रेंच डोअर दिलेला आहे। इथं देखील आपण सुंदर डिझाइन मध्ये फ्रेंच डोअर दिलेला आहे व स्टँडर्ड क्वालिटीचे लॉक प्रोव्हाइड केलेलं आहे। बाल्कनीमध्ये वर शिफ्ट विथ लाईट फिटिंग ऑलरेडी करून दिलेले आणि डाव्या बाजूला टेक्स्चर असून समोर आपण सुंदर डिझाइन मध्ये एलिव्हेशन देखील करून दिलेलं आहे।
बाल्कनीमध्ये समोर ग्लास विथ सेफ्टी रेलिंग्स ऑलरेडी प्रोव्हाइड केलेत. तर अशा प्रकारे आजचा आपला हा 1860 स्क्वेअर फीट मध्ये असलेला 4 BHK कॉर्नर बंगलो आहे, जो की संपूर्ण डेव्हलप्ड एरियामध्ये असून RTO ऑफिस पासून अगदी जवळ आहे. वृंदावन नगर अशा ठिकाणी आपल्या प्रोजेक्टचं लोकेशन लोकेटेड आहे. संपूर्ण डेव्हलप्ड एरियामध्ये असल्यामुळे इथूनच जवळ तुम्हाला स्कूल, कॉलेज सगळे सुविधा अगदी वॉकिंग डिस्टन्सवर उपलब्ध आहे. प्राईम लोकेशनवर बेस्ट क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन मध्ये असलेल्या आपल्या 4 BHK कॉर्नर बंगलोची किंमत मात्र 81 लाख रुपये ऑल इन्क्लुसिव्ह स्लाइटली निगोशिएबल आहे. अधिक माहिती आणि साईट व्हिजिटसाठी खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आमचे अपकमिंग प्रोजेक्ट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. थँक्यू फॉर वॉचिंग अस.